टाइम्स 9मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी अकलूज येथे एका गुंड प्रवृत्तीच्या युवकाने सदुभाऊ चौक अकलूज येथे असणाऱ्या आकाश कुरिअर या दुकानाच्या मालकास येऊन मारहाण केली होती। तर आज आपण आलेलो आहोत आकाश कुरिअर यांच्या दुकानात। आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं आहेत विक्रम पुंज। आपण त्यांनाच विचारणार आहोत की नेमकं 2 दिवसापूर्वी काय घडलं होतं की करण पवार नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने तुम्हाला मारहाण केली, त्याच्याबरोबर तुमचे काय संबंध होते ज्याच्यातनं ही घटना घडली होती। विक्रम पुंज, तुमचं स्वागत आहे टाइम्स 9मध्ये। तर काय सांगाल तुम्ही की नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी की त्याने तुम्हाला त्या दिवशी इथं मारहाण केली? नमस्कार, मी विक्रम पुंज। करण पवार या माणसांनी मला पहिल्या त्याचे 1 वर्षापासून मी त्याच्याकडनं व्याजाने आठवड्याच्या हिशोबाने 22,000 रुपये घेतले होते। मी त्याला आठवड्याला कंप्लीट व्याजाला व्याज देत होतो। आधीमधनं त्याला पैसे देऊनसुद्धा तो मला बळजबरीने पैसे मागायचा। तुझ्या घरी येतो, दुकानात तोडफोड करतो। बुधवारी 8 तारखेला मी दुपारी 1 वाजता दुकानात बसलो असताना मला त्यांनी फोन केला, कुठे आहे असं तसं। मी म्हटले दुकानात आहे। त्यांनी आणि त्याच्या संघ सोबतीला 2 मुलं आलती, असं तिघांनी येऊन मला दुकानात मारहाण करायला सुरुवात केली। मला म्हटले तू आत्ताच्या आत्ता पैसे दे नाही तर तुला जीव मारतो असं तसं असं बोलण्यास सुरुवात केली। मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी फार सध्या अडचणीमध्ये आहे, तर तुम्ही थांबा। तर त्यांनी न काय ऐकता मला दुकानामध्ये मारहाण केली। त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना म्हटलं मी आता पोलीस कंप्लेंट करायला जातो। मी बाहेर आलो, बाहेरसुद्धा मला मारहाण केली। त्याच्या व्यतिरिक्त माझा परिस्थिती असं झाली की मी आज 1 रुपयाला लोकांकडनं व्यापाऱ्याकडनं घेऊन दरवेळा ह्यांचे गरजेला पैसे आपण पोच केलेले आहेत। ह्याच्यामुळं माझे लोकांचे जे चांगले संबंध होते ते खराब झाले। खराब झाल्यामुळं माझे भाऊ-भावंडकी होते, भाऊसुद्धा आमच्याशी बोलायला तयार नाही आहेत। समाजमध्ये थोडासा नाव खराब झालं आमचं। ह्यांनी अपरात्री फोन करणे, देतो का नाही पैसे, करतो का नाही देतो असं बोलून आम्हाला भीती दाखवली। एक्झॅक्ट तुम्ही ते करण पवार याच्याकडनं तुम्ही किती पेमेंट घेतलं होतं? मी त्यांच्याकडनं 1 वर्षापूर्वी 22,000 रुपये घेतले होते। त्यांना दर आठवड्याला 2200 रुपये असं व्याज देत होतो। आता माझी परिस्थिती असं झाली की आमच्या घरी खाण्यासाठी पैसे नाही आहेत आणि लोक दिवसेंदिवस येऊन ह्याच्या व्यतिरिक्त दुसरेसुद्धा लोकांचं देणं येणं जाणं हे असल्यामुळं आम्हाला फार अडचणीचा सामना करावा लागला। मी त्यांना बाहेर तुम्ही त्या 22,000 रुपयाचे दर आठवड्याला त्यांना व्याज देत होता, बरोबर आहे? आणि त्यापेक्षाही त्यांनी अधिक पैशाची काय मागणी केली? अधिक पैशाची मागणी मी त्यांना ऑलरेडी सगळे पैसे देऊनसुद्धा ते व्याज मागायचे। व्याज मागितले तर ते म्हणायचे की तुला आम्ही खलास करू, मारू असे, कारण ह्या भीतीपोटी मी गपचूप बसायचो। पण त्या दिवशी मला त्यांनी जेव्हा दुकानात येऊन मारहाण केली, बाहेर येऊन मारहाण केली, मला मारताना कोणी आजूबाजूचं कोणसुद्धा व्यक्ती आली नाही आहे। तुम्हाला कशानं मारहाण केली? मला तोंडावर मारहाण केली, हाताबुक्का लाताबुक्का मारल्या, वायर घेतली मोबाईलची। त्यांनी नरड माझा दाबण्याचा प्रयत्न केला। मी त्याच्यातनं कसं तर बाहेर निघून दरवाजा बंद केला। पोलीस स्टेशनमध्ये जायला चाललं होतं, तिथंसुद्धा मला बाहेर मारहाण केली। मला म्हटले तू कुठं पण गेला तरी आम्ही तुला बघून घेऊ। तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद वगैरे दाखल केली आहे? मी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद ही केलेली आहे। आणि त्यानंतर मला जो पोलीस स्टेशनमधनं जो चांगला प्रतिसाद मिळाला आणि जेवढ्या म्हणजे कमी ह्याच्यामध्ये त्यांनी एवढा चांगला रिझल्ट दिला, त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या सर्व लोकांचे मनपूर्वक धन्यवाद करतो। आणि त्यानंतर आपल्या जे अकलूजचे खासदार साहेब आहेत किंवा आमदार साहेब आहेत किंवा आपले सरपंच साहेब आहेत, ह्यांनी ह्या प्रकरणावर अकलूजमध्ये प्लीज लक्ष द्यावे, हे आमची नम्र विनंती आहे। ज्यावेळेस तुम्ही अकलूजमध्ये अकलूज पोलीस स्टेशनला गेला, अकलूज पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला फिर्याद द्यायला गेल्यानंतर तुम्हाला पोलिसांनी काय विचारलं किंवा पोलिसांनी त्यानंतर तुमच्यावरती कशी ॲक्शन घेतली त्या गुंडांवरती? मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तर मला त्यांनी विचारले की बाबा तुम्हाला कुठं मारहाण झाली आहे का?
ती म्हटली ठीक आहे तुम्ही इथं बसू शकता. त्यांनी मला अर्ज दिला. मला म्हटले तुम्ही पहिलं मेडिकल करून या, नंतर तुमची काय असेल ती रीतसर कंप्लेंट घ्या, तुम्हाला टाईम लागेल. म्हटलं साहेब साहेब म्हटले टाईम लागू द्या, पण तुमची फिर्याद घ्या. मला कुठल्या म्हणजे त्रास झाला नाही. त्यांनी रीतसर काय असेल ती कंप्लेंट घेतली. त्यानंतर त्या आरोपीला अटक केली. अटक किती वेळात केली? अटक त्या साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की आज तुम्ही नोंदवू शकताय, उद्या तुमच्या दुकानात ज्या दिवशी तुम्हाला मारलं 24 तासाच्या आत ते आरोपी तुमच्या दुकानात तिथं असतील. साहेबांनी सांगितलं त्या शब्दात त्यांनी त्या आरोपीला तिथं आणून ज्या ठिकाणी आरोपी या तुमच्या दुकानी या ठिकाणी आणलं त्या आरोपीला तपासासाठी, त्यानंतर त्या आरोपीला कशा परिस्थितीत आणलं आणि त्या आरोपींनी तुमच्या कशा प्रकारे माफी मागितली? साहेबांनी परिस्थिती आणलं म्हणजे त्यांची जी काय कारवाई होती त्यांनी ती केली होते. त्यांनी त्यांना माफी मागायला लावली की बाबा काय असेल ते माझं चुकलं असेल आणि जी काय आहेत ह्यांच्याकडे काय माझे पैसे नाही आहेत असं त्यांनी सगळं तिथं त्यांनी त्या कबूल केलं. त्यांनी एकंदरीत अकलूज पोलीस स्टेशनला खामखा अधिकारी भेटला आणि त्या अधिकाऱ्याचं तुमचं तक्रारीचं निवारण केलं, याबद्दल तुम्हाला काय म्हणाल? मला ज्या आश्वासन साहेबांनी दिलं की तुम्ही भिवू नका, तुमच्या पाठीमेशी आम्ही खंबीर आहे उभा आहे, तुम्ही जी काय आहे तुमच्याशी आम्ही करू, ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सांगितल्या वेळेच्या आत त्यांनी रिझल्ट दिला. हा महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल आम्ही हार्दिक अभिनंदन साहेबांचं आणि सगळ्या टीमचं. अगदी बरोबर आहे. विक्रमपुंज यांनी बरोबर सांगितलेलं आहे. खाजगी सावकारांचा अकलूजमध्ये होणारा सुळसुळाट आणि ह्यांना जरब बसण्यासाठी ह्यांच्यामध्ये धाक निर्माण होण्यासाठी अकलूज पोलीस स्टेशनचे जे PI नीरज उबाळे साहेब यांच्यासारखा खमका अधिकारी अकलूजमध्ये आहे, याचा आज अकलूजकरांना अभिमान आहे. आणि येथून पुढील काळात ही विक्रमपुंज यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे खासदार, आपल्या मतदारसंघाचे आमदार यांनी वैयक्तिक लक्ष घालून अकलूजच्या सावकारांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ही जनतेतनं होताना दिसत आहे. म्हणजे एकंदरीतपणे बघायला गेलं तर अकलूज आणि परिसरात दहशत माजवणाऱ्यांचा अकलूज पोलीस स्टेशनचे PI नीरज उबाळे साहेब हे त्यांच्या खास अंदाजमध्ये बंदोबस्त करण्यासाठी सज्ज झालेले आहे.